नमस्कार मित्रांनो, टेक डी डी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याचा पेन नंबर म्हणजेच परमनंट एज्युकेशन नंबर कसा शोधायचा आहे तो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर सुरू करूया. सर्वप्रथम आपण गुगल ब्राउझर ओपन करून घ्यायचे आहे आणि गुगल ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी UDASH प्लस ओपन करायचे आहे. UDASH प्लस मध्ये स्टुडंट पोर्टल नंबर ची स्टुडंट पोर्टल ओपन करायचे. या ठिकाणी खाली स्क्रोल करा. यानंतर महाराष्ट्र हे राज्य सिलेक्ट करायचे आणि गो या बटनावरती क्लिक करायचं. अशा प्रकारचं नवीन पेज आपल्या समोर ओपन होईल. या ठिकाणी युजर नेमच्या जागेवर आपल्याला आपल्या शाळेचा UDASH नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी तयार केलेला पासवर्ड टाकायचा आणि या ठिकाणी कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची माहिती आपल्या समोर दिसेल. या ठिकाणी वर्ष 24-25ला क्लिक करा आणि या ठिकाणी क्लोज या बटनाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा आपल्याला आपल्या जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला पेन नंबर जर आपल्याला उपलब्ध करून घ्यायचा असेल यासाठी ते या ठिकाणी स्कूल डॅशबोर्डवरती जायचं आहे आणि इम्पोर्ट मॉडेलवरती जायचं आहे. या ठिकाणी इम्पोर्ट मॉडेलला स्क्रोल करून गो या बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी पहा गेट पेन अँड DOB जी परमनंट एज्युकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ तो या ठिकाणून आपल्याला मिळणार आहे. या बटनाला क्लिक करा. या ठिकाणी पहा त्या संबंधित विद्यार्थ्याचा आधार नंबर या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे. आणि या ठिकाणी त्याचं जन्मवर्ष टाईप करायचं. जन्मवर्ष आणि सर्च बटनावरती क्लिक करा. सर्च बटनावर क्लिक केल्याबरोबर लगेच या ठिकाणी आपल्याला स्टुडंट पेन म्हणजे स्टुडंटचा परमनंट एज्युकेशन नंबर आपल्याला या ठिकाणून मिळून जाईल. हा आहे आपल्या त्या संबंधित विद्यार्थ्याचा परमनंट एज्युकेशन नंबर आणि त्याची जन्मतारीख सुद्धा या ठिकाणी पूर्ण जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी दिसून येईल.